हाय यूट्यूब फॅमिली. आम्हाला जायचं आहे मुंबईला, त्यासाठी पोरांची आमच्या गडबड चाललेली आहे. एक फरशी तिघी जणी माझ्या फरशा पुसत आहेत. हां, तिघी जणी फरशी पुसतात. 15 दिवसासाठी जायचं आहे आम्हाला बाहेर. 15 नाही, 1 महिनाच लागणार. आमच्या भावाचं लग्न ठरलं आहे, म्हणून आम्हाला जायचं. इकडं तिकडं नाही जायचं, तर UPला जायचं. UPला तर कसं सामान सगळं ठेवायचं, घरात फक्त कॉक्रोच वगैरे पण होतात. त्यासाठी सगळी भांडी सगळी स्टँडमध्ये सगळी काढायला लागली. एक ठिका भरलं भांड्याने. ही सगळी सामानवरती अशी लावून ठेवली. आणि ही सगळी फरशी जर चाललेली पुसायची. जाताना मात्र तेव्हा कॉक्रोच मारायचा जो स्प्रे आहे तो फक्त मारायचा राहिला, तर हे येताना घेऊन येतील. तर आता मी म्हणले काय, की सगळी भांडी मी भरून टाकते ह्याला. हे म्हणले काय, नाही करून सगळी भांडी नको भरू, स्वयंपाक कर. आता तुम्ही सांगा, सगळं आवरायचं, त्याच्यामध्ये भांडी आवरायची, स्वयंपाक करायचा, परत स्वयंपाक करून परत जेवणाची भांडी तर निघणारच की. मी म्हणलं त्यांना काय, आपण हॉटेलला जाऊया, तिथे जेवूया आणि भांडी सगळी पॅक करूया, म्हणजे सगळं व्यवस्थित टाईमनुसार होतंय. तर हे म्हणतात नाही करून, मला घरातच जेवण पाहिजे. मग आता काय करावंच लागणार, आणि ते सुरूच आहे. त्यात डाळ लावली आहे, भात आहे थोडासा, भाकरी करायची, गरम गरम दाल कांदा करायचा, त्यांना जायचं जेवायला. पोरं आणि आम्ही 5-5:30ला जेवलो, म्हणून काही एकटं काही भूक नाही आहे. नंतर गाडी थांबली की आपण बघू पुढे. आपण या ब्लॉग्स कसा वाटला. आम्ही मुंबईला जाणार म्हणून माझ्या पोरीसुद्धा मला मदत करू लागल्या. मी बारकी पोरगी फरशी पुसते, बारक्या मोपणी. पुढे 2 नंबर पोरगी पण मोपणी पुसते. ऑलरेडी आधीच मोठ्या पोरींनी पुसून घेतलेलं, तर मोठी पोरगी आज बाहेर पण पुसते. सगळं घर स्वच्छ केलेलं आहे आम्ही चौघींनी मिळून. का आता आपल्याला 1 महिना बाहेर राहायचं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.